शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतजमीन नावावर असेल तर शेतकऱ्यांना 6 मोठे फायदे इथं होणार आहे. नवीन जी आर इथं आलेला आहे. जर तुमच्या नावानं सातबारा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता तुम्हाला 6 मोठे फायदे इथं होणार आहे. जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल तर आता तुमच्याकडे तुमच्या नावाने सातबारा असणे आवश्यक आहे. तर आता सरकारकडून 6 मोठे फायदे इथं तुम्हाला मिळणार आहे. तर आता जमीन मालकीचा पुरावा म्हणजे तुमच्या नावावर जी काही जमीन आहे त्याचा सातबारा तुम्हाला इथं लागणार आहे. 7 आणि 12 तुम्हाला इथं लागणार आहे. पिकाची नोंद म्हणजे तुमची ई-पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे सरकारकडून योग्य योजनेसाठी. तर आता यासाठी तुम्हाला कोणकोणत्या 6 मोठे फायदे इथं होणार आहेत. तर सर्व पहिला जो काही यामध्ये फायदा आहे, यामध्ये PM किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणजे वर्षाला तुम्हाला 12,000 रुपये इथं मिळणार आहे. कशाचे? PM किसानचे 6 आणि नमोचे 6. तर आता दरवर्षी जे काही PM किसानचे 6,000 रुपये मिळते आणि नमो शेतकरीचे 6,000, तर असे मिळून जे काही राज्य शासनाकडून अनुदान, तर लाभार्थ्यांना जे काही 12,000 रुपये इथे दिले जाते. तर आता 2 आणि 2 PM किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000, तर असे मिळून लाभार्थ्यांना 4,000 रुपये जे की एकदाच इथं जमा केले जाते. तर वर्षाकाठी नमोचे 6 आणि PM किसानचे 6 असे मिळून 12,000 रुपये इथं लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे. दुसरा जो यामध्ये फायदा आहे, यामध्ये पीक विमा. शेतकऱ्यांना आतापर्यंत ₹1 पीक विमा भरता येत होता. आता जी की याची भरपाई आहे, पिकाची नुकसान भरपाई, हे थेट लाभार्थ्यांना इथे मिळते. तर काही लाभार्थ्यांना इथं 17,500 रुपये ज्यांच्या नावावर सातबारा आहे त्यांना, तर काही जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये. या हेक्टरप्रमाणे जे काही पीक विम्याची रक्कम आहे ते हवामान, पाऊस, गारपीट यामुळे जे काही त्यांच्या पिकाचं कव्हर म्हणून त्यांना सातबारा जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला पीक विमा देखील मिळते. तर याचे सर्वात मोठे फायदे म्हणजे दुष्काळ नुकसान, गारपीट, पूर, कीड रोग, तर यामुळे झालेल्या बाधित पिकांची भरपाई म्हणून पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जातो. त्याचप्रमाणे तिसरा मोठा फायदा म्हणजे तुम्हाला जे काही कर्ज दिलं जाते, पीक कर्ज, कमी व्याजदरामध्ये तुम्हाला पीक कर्ज देण्यात येते. सहकारी बँक असेल, राष्ट्रीय बँक सुविधा, KCC किसान क्रेडिट कार्डसुद्धा तुम्हाला दिलं जातं जे की कर्ज घेण्यासाठी. तर आता ज्यांना कोणाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला सातबाऱ्यावरती तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्यानंतर चौथा जो सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये तुम्हाला ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन, शेती अवजारे, त्यामध्ये पॉवर टिलर असेल, ट्रॅक्टर अनुदान, सोलर पंप, त्यानंतर तुम्हाला शेततळे, विहीर, तर अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्हाला जे काही महा-DBT कशावरून, महा-DBT वरून तुम्ही लाभ घेऊ शकता. तर आता जे काही अनुदानाच्या स्वरूपात तुम्हाला शेततळे असेल, त्यानंतर तुम्हाला ड्रीप पाहिजे असेल, तुषार सिंचन, त्याचप्रमाणे ठिबक, सोलर पंप, अशा भरपूर योजना आहे. त्यामध्ये शेतामध्ये शेततळे, जर तुम्हाला अधिक काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पॉवर टिलर असेल, पेरणी यंत्र आहे, अशा भरपूर योजना आहेत जे की तुम्ही लाभ घेऊ शकता जर तुमच्या नावावर सातबारा असेल तर. यानंतर नैसर्गिक आपत्ती मदत, यामध्ये पूर, दुष्काळ, गारपीट, तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाते. ज्यांच्या नावावर जमीन आहे अशाच शेतकऱ्या बांधवांना. 6वा जो फायदा आहे म्हणजे वारस हक्क संरक्षण. तर आता यामध्ये जमीन कायदेशीर मालकी पुढील पिढीसाठी सुरक्षित, त्याचप्रमाणे वाद टाळता येतात. तर आता जे की यामध्ये ज्यांच्या नावावर सातबारा आहेत तर अशांना या योजनेचा इथं लाभ मिळत आहे. आता नवीन GRमध्ये काय बदल आहे? सर्वप्रथम आता सातबारा डिजिटल आहे. डिजिटल सातबारा कुठे चालणार आहे? ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. थेट अनुदान खात्यामध्ये इथं जमा केलं जाते. त्याचप्रमाणे बियाणंसुद्धा तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपात इथे दिले जाते. मोफत फवारणी पंप असेल ते सुद्धा मोफत तुम्हाला इथे दिलं जाते. भरपूर योजना आहेत, तर तुम्ही आवश्यक लाभ घ्या. जमीन नावावर नसल्यास होणारे तोटे, तुम्हाला योजना नाकारल्या जातात, म्हणजे तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, जे काही कर्जसुद्धा मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना भरपाई मिळत नाही. वारस हक्क वादा ते करता येत नाही.
आता सातबाऱ्या उतारा नाव कसे लावायचे, तर आता यासाठी तलाठी कार्यालयामध्ये अर्ज द्यायचा आहे. वारस नोंद, ज्याला कोणाला वारस चढवायचे असतील तर त्यांना अर्ज द्यायचा आहे. खरेदी विक्री दस्तऐवज, आधार कार्ड, ओळखपत्र, तर यामध्ये 15 ते 30 दिवस लागू शकते. महिलांसाठी विशेष फायदा आहे. ज्या महिलांच्या नावावर शेतजमीन आहे तर अशा महिलांना प्राधान्य इथे देण्यात येते. विशेष अनुदान त्यांना इथे देण्यात येते. स्वयंसहायता गट कर्ज देखील देण्यात येते. शेती उपकरणावर जास्ती सबसिडी त्या महिलांना मिळते. महिला सक्षमीकरण, तर त्यांना योजनेचा लाभ इथं दिला जातो. जमीन नावावर असल्यास अतिरिक्त फायदे, यामध्ये वीज सवलत, तर आता सोलरच पॅनल इथं सर्वांना मिळत आहे. जे काही घरावरील सोलरसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत. मागेल त्याला सोलर, शेतीसाठी कुसुम सोलर पंप योजना, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, भरपूर योजना, लगेच अर्ज करा. तर आता तुम्हाला कमी दरामध्ये मिळणार आहे, जे की अनुदान स्वरूपामध्ये. पाणी योजना, विहीर, शेततळे हे खोदण्यासाठी तुम्हाला अनुदान दिले जाते. विहिरीसाठी 2.5 लाख रुपयापर्यंत, तर विहीर दुरुस्तीसाठी 1.5 लाखापर्यंत अनुदान इथं तुम्हाला मिळते. त्यानंतर कृषी प्रशिक्षण, तर यामध्ये मोफत प्रशिक्षण, आधुनिक शेती मार्गदर्शन, म्हणजे शेती कशा पद्धतीने इथं करायची आहे. तर आता लाभ मिळत असलेले जे की जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, यानंतर नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव झाल्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता फॉर्म कुठे भरायचा आहे, तर एक नमुना अर्जाचा आपण इथे चेक करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला सातबारा नाव लावण्यासाठी फेरफार तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे ते तलाठी कार्यालय, महसूल कार्यालय, तर त्यामध्ये देऊ शकता. यासाठी आधार कार्ड, खरेदी खत तुम्हाला लागणार आहे, वारसाचा दाखला, अर्जाचा नमुना, 15 ते 30 दिवस इथं लागू शकते. तर आता PM किसान नमो शेतकरी, तर आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असेल तर नवीन फॉर्म भरू शकता. CSC सेंटरवर, म्हणजे ऑनलाईन पोर्टलवर देखील तुम्ही फॉर्म भरू शकता PM किसानच्या. यासाठी तुम्हाला 7/12/8 बँकेचं पासबुक, खाते क्रमांक इत्यादी डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. शेतीसाठी जे की तुम्हाला अवजारे घ्यायचे असेल तर महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. पंचायत समिती योजनेअंतर्गत सुद्धा अर्ज स्वीकारले जातात. वेगवेगळ्या योजना त्यामध्ये कृषी सहाय्यक आहे. त्याचप्रमाणे 7/12, आधार कार्ड, बँकेचे खाते, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता फार्मर ID कंपल्सरी झालेले आहेत. तर आता ज्यांनी कोणी फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर लगेच काढा. ज्यांचं कोणाचं नुकसानग्रस्त असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेले असेल, तर अशांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.